दीक्षाविधी आपल्या मुलांना दिली पाहिजे. ठीक आहे, दीक्षाविधी दिली पाहिजे. दुसरा प्रश्न असा येऊ शकतो, दीक्षाविधी याला तर काही समजतच नाही. कोणी म्हणते 21 वर्षात, कोणी म्हणते लग्न झाल्यावर, कोणी म्हणते बुद्धी यायची. बुद्धी तर यायची आहे, याला काय समजत. तुम्ही मुलांना जेव्हा शाळेत टाकता जबरदस्तीने आणि मारून मारून ते केजी मध्ये पाठवताय, बुद्धी असते का त्याला? बुद्धी असते का? का बरं जबरदस्तीने पाठवताय? कारण त्याचे फायदे मम्मी पप्पांना माहीत असतात, मुलांना माहिती नसतात. म्हणून दीक्षा का धम्मदीक्षा 3 वर्षामध्ये आमच्या मुलांना का द्यायची आहे? त्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? जबरदस्ती करायची. जबरदस्ती म्हणजे इन द सेन्स त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या म्हणतात. जसं शाळेत टाकता तसं ही सुद्धा एंट्री आहे. बुद्ध धर्मामध्ये ही एंट्री आहे. जसं KG मध्ये, KG मध्ये टाकतो आपण, तर शाळेमध्ये आता एंट्री केली आहे. धम्मामध्ये कधी एंट्री करणार आहोत? कधी एंट्री करणार आहोत? की शिक्षणामध्ये एंट्री करायची आहे? शिक्षणामध्ये एंट्री केली आणि धम्मामध्ये एंट्री केली नाही, कुचकामाचं झाली. कुचकामाचं जर ठेवायचं असेल तर बाबासाहेबांचं ऐकू नका. आणि माझा मुलगा काम करेल तर मोठं करेल, काम करेल तर मानाचं काम करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी म्हणतात, काम करो तो बड़ा करो, काम करो तो ऐसा करो लोग प्रेरणा ले. ऐसा काम करो ना तो ऐसा काम हमने करना चाहिए, मतलब बाबा साहब का हमें मानना चाहिए. ठीक आहे, धम्मदीक्षा विधी. त्यानंतर आपण बघितलं लग्नविधी. आता सांगितलं तुम्हाला लग्न कशा पद्धतीने करायचं, कमी खर्चामध्ये करायचं वगैरे वगैरे. ठीक आहे, धम्मदीक्षा विधी बघितली, लग्नविधी बघितली. आता आहे मरणविधी. तिसरा नंबर आहे नामकरण विधी. घेऊया, मरणविधी नंतर घेऊया. नामकरण पहिले. नामकरण विधी पहिले घेऊया आपण. नामकरण करायचं. नामकरण विधी ते पण साध्या सोप्या आपल्या घरच्या घरी वंदना त्रिशरण पंचशील घेऊन आणि महामंगल गाथा जर म्हटली तरी चालेल, पण साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला घरच्या घरी नामकरण विधी पार पाडायचा आहे. नाम पण असं ठेवायचं आहे बुद्धिसंबंध नाव शोधा, कारण आपल्याला त्याला बुद्धांच्या तत्वानुसार चालणारा बाळ बनवणार आहोत, लायक बनवणार आहोत, प्रज्ञावान बनवणार आहोत. असे छान छान नाव ठेवा. समाजामध्ये नामकरण, लग्नविधी संस्कार, नामकरण संस्कार आणि धम्मदीक्षा विधी संस्कार सोडून बोरबन संस्कार सांगून आले. बोरबन म्हणजे प्रेग्नेंट असते ना बाई, 7व्या महिन्यामध्ये मला दिल्लीसाठी घालावं लागते आणि वेगळ्या बागड्या मॅचिंग वगैरे सर्व करावं लागतं. हे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या भविष्य या पुस्तकामध्ये मला पेज नंबर दाखवून द्या. आहे का? नाही. बाबासाहेबांनी फक्त 4 संस्कार सांगितले: धम्मदीक्षा, लग्न, नामकरण आणि मरण. आता 4थं बघणार आहोत. 3 कोणते बघितले आपण? धम्मदीक्षा, लग्नविधी आणि तिसरा नामकरण. आता 4थं बघणार आहोत मरण संस्कार. म्हणजे मेल्यानंतर आपण हळद लावा, त्याला आंघोळ घाला, दारू पित असेल तर बॉटल द्या त्याच्याजवळ, पान खात असेल तर पान द्या, खूप संपत्ती कमवली असेल तर नोटा बांधून द्या, पैसा बांधा डोक्याला, आणि खूप शिवान होता बाबा पूर्ण निळा कपडा लावून द्या. एक शिवे म्हणत नसेल तो मरेपर्यंत त्याला पूर्ण निळ्या कपड्याने बांधून देतात आणि मेल्यानंतर तुम्ही भंतीजीला बोलवतात. किती योग्य आहे? वंदना घ्यायला पाहिजे का तिथे? मेलेल्या ठिकाणी एक शीट सुद्धा मिळत नसेल 25 घेतो. किती शोकांतिक आहे. कशासाठी? हे बाबासाहेबांना अपेक्षित नाही आहे. बाबासाहेबांनी म्हटलं साध्या सोप्या कपड्यामध्ये, पांढऱ्या कपड्यामध्ये किंवा कुठल्याही नवीन कपड्यामध्ये त्याला घ्या. आंघोळ न करता तुम्हाला खूपच वाटते आता जाळण्यात किंवा गड्ड्यात टाकणार आहे, कशाला आंघोळ वगैरे, कशाला हाला करायचे, आणि त्याला मग एका बाजूला नेऊन मग ते कपडा वगैरे गुंडाळतो. लेडीज असेल ते फोटा लावतो आणि
कपडे चेंज करतो, तो जेंट्स असेल त्याला कपडे काय चेंज करतो एका साईडने, कशासाठी? बुद्ध धर्मामध्ये मेल्यानंतर काहीही घेणं देणं नाही. बुद्ध म्हणतात मेल्यानंतर काहीही घेणं देणं नाही. जे काही करायचं तुम्हाला, आपले सासरे, मम्मी, आई, बहीण, जे काही आपले नातेवाईक आहेत, जे काही समाज आहे, मरेपर्यंत करायचं आहे. मेल्यानंतर आम्हाला काहीही करायचं नाही आहे. तर त्याला ते कपडे वगैरे त्यावरच तुम्ही पांढरा कपडा घालू शकता. आंघोळ घालायची असेल तर तुम्ही हात आणि पाय असे बाहेर काढून त्याला असं उघडं वगैरे काही करायचं नाही. म्हणजे ते योग्य नाही वाटत. तुम्ही पण विचार करा त्यावर. हात वगैरे धुवून स्वच्छ येते छानपैकी त्याची यात्रा काढा. असं साध्या सोप्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मरण संस्कार हा सांगितलेला आहे. ठीक आहे. आता आपण 4 संस्कार बघितले. आणखी काय विचारायचं आहे? ठीक आहे. 4 संस्कारानंतर आता आपण बघणार आहोत